मित्र, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे डिअर राम सर. तर विद्यार्थी मित्र हो, आपण सामाजिकरणाची पहिला व्हिडिओ जो आहे तो आपण अपलोड केलेला आहे. आता त्यानंतर आपण दुसरा व्हिडिओ जो आहे तो आपण आता अपलोड करणार आहोत, ज्याचं नाव आहे सामाजिकरणातील घटक. ज्याचं नाव म्हणजे ज्यालाच आपण काय म्हणू शकतो, फॅक्टर्स इन सोशलायझेशन. आता फॅक्टर जे आहेत ते फार महत्वाचे आहेत. फॅक्टर म्हणजे काय, काही घटक असतात जे घटक आपल्याला सामाजिकरण घडवून आणण्यासाठी मदत करत असतात. तर असे जे काही घटक आहेत ते आपण पाहूया. वातावरण जे आहे ते वातावरण पण गरजेचं आहे. सामाजिकरण करणारे घटक सुद्धा गरजेचे आहे आणि ज्याच्यावर सामाजिकरण होते तोही गरजेचा आहे. आता सामाजिकरण करत असताना हे 3 घटक महत्वाचे. पहिली गोष्ट म्हणजे वातावरण, म्हणजे वातावरण आपल्याला कसं भेटते ते. त्याच्यानंतर दुसरा घटक जो आहे तो म्हणजे आपल्याला ज्याच्याद्वारे सामाजिकरण घडवून आणायचं आहे ते, आणि त्याचबरोबर ज्याच्यावर सामाजिकरण घडवून आणायचं तो. म्हणजे या पद्धतीने हे 3 घटक जे आहेत ते आपल्याला पाहिजे. त्यापैकी सगळ्यात महत्वाचा घटक आहे की नवीन बालक, ज्याचं आपण सामाजिकरण करणार आहोत. तर असा व्यक्ती ज्याचं सामाजिकरण करणार आहे तोही आपल्याला गरजेचा आहे. त्याचबरोबर सामाजिकरण जे करणार आहेत ते पण गरजेचे, जसं की समजा पालक आहेत, त्याचबरोबर समवयस्कांचा गट आहे, शिक्षक आहेत, हे सगळे सामाजिकरण करत असतात. पालक काय करतात, आपण पाठीमागच पाहिलं की पालक जे आहेत ते काय करणार आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना शाळेच्या अगोदर काही सामाजिक गोष्टींची जाणीव करून देतात की आपण कुटुंबासोबत कसं वागलं पाहिजे, त्याचबरोबर आपल्यापेक्षा समवयस्कांसोबत कसं वागलं पाहिजे, किंवा त्याचबरोबर आपल्यापेक्षा वयस्कर जे आहेत त्यांच्यासोबत कसं वागलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पालक शिकवतात. त्याच्यानंतर समवयस्कांचा गट तयार होतो. त्याही गोष्टीतून जो आहे बालक ते काहीतरी शिकत असतं. आता नवीन आयडिया घेऊन प्रत्येक जण आपापल्या घरातून संस्कार घेऊन एकत्र येत असतात आणि ते सगळे संस्कार जे आहेत त्याची देवाणघेवाण सुरू असते. तर मग त्यानुसार मग समवयस्कांचा गट तयार होतो. त्याचबरोबर पुढे काय आहे, शिक्षक. हे शिक्षक काय करत असतात, या सगळ्या समवयस्क लोकांना शिकवण्याचं काम करत असतात. म्हणजे तिथं सुद्धा सामाजिकरण प्रक्रिया जी आहे ती घडत असते. त्याचबरोबर वातावरण हे सुद्धा फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे वरील ह्या 2 ज्या काही गोष्टी आहेत, ह्या 2 गोष्टी जरी होत असल्यासोबत तरी त्याच्या अनुषंगाने आपल्याला वातावरण जे आहे त्या वातावरणासोबत सुद्धा आपल्याला जुळून घ्यावं लागेल. वातावरण कसं आहे ते सुद्धा पाहावं लागेल. म्हणजे यानुसार आपल्याला 3 घटक लक्षात घेतात: वातावरण, त्याचबरोबर सामाजिकरण करणारे घटक, आणि त्याचबरोबर ज्याचं सामाजिकरण व्हायचं असा एक व्यक्ती. म्हणजे या पद्धतीने सामाजिकरणाचे हे काय आहेत, फॅक्टर्स आहेत. आता पहा, लक्ष द्या. बालक आणि समवयस्कांचा गट. समवयस्क जे आहेत, ज्याला आपण पिअर ग्रुप्स असं म्हणतो इंग्लिशमध्ये, तर ह्या पिअर ग्रुप जे आहेत यांचं नेमकं काय म्हणतो त्याला आपण, काय त्यांचं मत आहे किंवा कशा पद्धतीने ते सामाजिकरण घडवून आणणार आहेत, सामाजिकरणामध्ये त्यांची नेमकी काय वैशिष्ट्ये आहेत हे आपल्याला पाहायचंय. समान आवडीवर असे गट तयार होतात. आता समान आवड ज्यांची असते त्यांचाच हा गट तयार होतो, ही महत्वाची गोष्ट आहे. गट कुणाचे तयार होतात, ज्यांची आवड जी आहे ती कशी आहे, सारखी आहे. जर का आवड सारखी असेल तर ते व्यक्ती एकत्र येतात. समजा एखाद्याला ऍक्टर बनायची अशी आवड आहे, तर दुसराही व्यक्ती त्याच्यासोबत तशाच पद्धतीने ऍक्टर बनण्याच्या मनसेने जो आलेला आहे तो व्यक्ती तिथं त्याच्यासोबत अटॅच होऊ शकतो. म्हणजे काय करणार आहे, ते समान आवडीवर गट तयार करणार आहेत. एखाद्याला कबड्डी आवडते तर ते कबड्डी आवडणाऱ्याचाच गट तयार केला जाईल. त्याचबरोबर एखाद्याला समजा अभ्यास करायलाच आवडतं, मॅथ सॉल्व्ह करायलाच आवडतं, तर तशा पद्धतीने त्यांचा एक गट तयार होणार आहे. त्याला पेअर ग्रुप असं म्हणतो आपण. तर हे पेअर ग्रुप जे आहे ते समान आवडीवर असतात. त्याचबरोबर पुढे काय सांगितलं, गटांमध्ये एकेची भावना असते. एकेची भावना ही फार महत्वाची गोष्ट आहे. ही पण तिथं आपल्याला पाहायला भेटते. युनिटी जे आहे ते आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की आता आपला समजा भारत देश आहे सगळा. या भारत देशामध्ये आपले राज्य जे आहेत ते वेगवेगळे आहेत, भाषा वेगवेगळ्या आहेत, इव्हन भाषांमध्ये बोली भाषा सुद्धा आहेत. तर या सगळ्या भाषा ज्या आहेत त्या जरी असल्या तरी आपला भारत देश हा ज्यावेळेस भारत देशावर काही गोष्ट येते त्यावेळेस हे सगळे लोक एकत्र येतात आणि सगळे लोक जे आहेत ते भारताला डिफेंड करतात. म्हणजे इथं एक गोष्ट महत्वाची आहे की इकडे काय आहे, विविधता जरी असली तरी त्या विविधतेमध्ये एकता आहे. हे फार महत्वाची गोष्ट आहे. तसंच इथं पण आहे की या विविधतेमध्ये काय येते, एकता येते. त्याचबरोबर काय सांगितलं, सहली असेल, नाटके असेल, समाजसेवा, एखादा उपक्रम, अशा विविध उपक्रमातून मित्रमंडळी समवेत किंवा बालकांसमवेत काय होतं, बालकांचे सामाजिकरण जे आहे ते घडून येत चालत असतं, लक्षात ठेवा. म्हणजे सामाजिकरण घडण्यासाठी हे सगळ्या गोष्टी फार गरजेच्या आहेत. सहली जर का आयोजित केल्या तर मुलं काय करतात, फारसे समजा आपल्या इकडच्या लोकांना सतत पाहत असतील तर त्यांना बोलत सुद्धा नसतात. परंतु जर का समजा एखादा व्यक्ती वेगळ्या ठिकाणी भेटला जिथं आपण गेलेलो आहोत, समजा थोडक्यात आता मी इकडे बीड मध्ये राहत असेल, बीड मध्ये जर का असेल तर बीड मधल्या एखाद्या व्यक्तीचा परिचय जरी नसला माझा तरी काय अडचण नाही. मी त्या व्यक्तीला कधी बोललो जरी नसलो
तरी काय अडचण नाही. परंतु जर का तोच व्यक्ती मला कुठं समजा एखाद्या ठिकाणी गेलो, मी दुसऱ्या देशामध्ये गेलो, समजा USA मध्ये गेलो असं आपण म्हणूया. USA मध्ये गेल्याच्या नंतर बीड मधला व्यक्ती मला माझ्या घरासारखा वाटतो. म्हणजे इथं आपण सहलीचं नियोजन इथं करूया, लक्षात ठेवा. सहलीमध्ये गेल्याच्या नंतर आपले पेअर ग्रुप जे आहेत ते जास्त स्ट्रॉंग होत चालत असतात. म्हणजे सेम त्या पद्धतीने बीड मधला व्यक्ती समजा USA मध्ये गेला तर 2 बीडकर जे आहेत ते एकमेकाच्या घरातले सदस्य समजतील. ना तिथं जात पाहिली जाईल, ना धर्म पाहिला जाईल, काहीच पाहिलं जाणार नाही. म्हणजे यानुसार ते काय करत असतात, त्यांच्यामध्ये स्ट्रॉंगनेसची भावना येते. त्यांचा बॉन्ड जो आहे तो अतिशय स्ट्रॉंग होत चालत असतो. सहली असतील, त्याचबरोबर नाट्य असतील, समाजसेवा असेल, एखादा उपक्रम, अशा विविध कार्यक्रमातून मित्रमंडळीसमवेत काय होतो, सामाजिकरणाची प्रक्रिया पार पडत चालत असते. समवयस्कांचा हा गट जो आहे तो योग्य दिशेने आहे का, याची खात्री मात्र शिक्षक व पालक यांनी केली पाहिजे. आता महत्वाची गोष्ट, समवयस्क आहेत आपण असं म्हणूया, परंतु हे समवयस्क जे आहेत ते काही कुटाणा तर करत नाहीत ना, हे आपण पाहिलं पाहिजे, बरोबर नाही. आता शिक्षक जे आहेत त्या शिक्षकांनी त्या ग्रुपला व्यवस्थित गाईड केलं पाहिजे. पालक जे आहेत त्या पालकांचं सुद्धा नियंत्रण पाहिजे. नाहीतर हे समवयस्कांचा गट मिळून शाळा बुडवण्याचं कारस्थान रचू शकतात. हे समवयस्कांचा गट बनवून कुठेतरी नदीमध्ये पोहायला जाण्याचा एक कारस्थान रचू शकतात. किंवा एखाद्या शिक्षकाने मारलंय आपल्याला तर त्याचा बदला घेण्यासाठी काय काय कारस्थान रचू शकतात. असे समाजीकरण करणारे हे सुद्धा व्यक्ती आहेत. म्हणजे अपराधी वृत्तीला जाणारे सुद्धा काही विद्यार्थी हितच तयार होतात, लक्षात ठेवा. म्हणजे या पद्धतीने आपण त्यांच्यावर नियंत्रण सुद्धा ठेवलं पाहिजे, हेही तितकंच गरजेचं आहे. त्याचबरोबर पुढे आपण पाहूया शालेय समवयस्क गटांची वैशिष्ट्ये. काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत कशाचे, स्कूल पेअर ग्रुपचे. तर हे पेअर ग्रुप कुठले कुठले आहेत आणि त्यांचे काय वैशिष्ट्य आहेत ते आपण एकदा पाहूया. चला पहा, लक्ष द्या. समवयस्क गटातील विद्यार्थ्यांची आंतरक्रिया समान असते. आंतरक्रिया म्हणजे काय, तर त्यांनी जी काही क्रिया केलेली आहे, जसं की समजा काय आहे, एखादा व्यक्ती जर त्या समवयस्क गटामध्ये असेल, एखाद्या गटामध्ये असेल, कबड्डी खेळत असेल, तर त्या कबड्डी खेळणाऱ्या समवयस्क गटामधील सगळ्यांची आंतरक्रिया सारखीच असेल. कबड्डी खेळण्याच्या संदर्भामध्येच त्यांना माहिती मिळवायची असेल, कबड्डी खेळण्याच्या संदर्भामध्येच त्यांना स्वतःमध्ये अजून डेव्हलपमेंट करायचं असेल, तर या सगळ्यांची आंतरक्रिया कशी आहे, सारखी आहे. मग बालकांचा सामाजिकरणाला हितच चालना भेटतं, लक्षात ठेवा. बालकांच्या सामाजिकरणाला चालना हितच भेटते. आपण आंतरक्रिया समान करत असू तर आपल्याला सामाजिकरण सुद्धा चांगलं होणार आहे. एखाद्या ग्रुपमध्ये समजा कबड्डी खेळणारा जो काही ग्रुप आहे, आपण कबड्डीचं प्रत्येक वेळेस नाव घेतो, त्याच्यामध्ये संघ जो आहे तो संघ काय करत असतो, एका पद्धतीने एकजुटीने काम करत असतो. मग एकजुटीने काम केलं, एकाचाही त्याच्यामध्ये जर का समजा पाऊल चुकीचा पडला तर बाकीचा सगळ्या संघावर त्याचा परिणाम होतो. किंवा क्रिकेटचंही तसंच आहे, सगळ्या खेळांचं तसंच आहे. जेवढे सांघिक खेळ आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकांची भावना जी आहे ती चांगली असली पाहिजे, प्रत्येकांचं नियोजन हे चांगलं असलं पाहिजे. याच्यामुळे काय होतं, नियोजन क्षमता येते, नेतृत्व येते, लिडरशिप, या सगळ्या क्वालिटी आपल्याला इथे येतात आणि बालकांचं सामाजिकरण चांगलं उत्तमरित्या होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. विद्यार्थ्याच्या मनात स्थैर्य व एकात्मता निर्माण होते, स्थैर्य सुद्धा निर्माण होते आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये काय होते, एकात्मता सुद्धा निर्माण होत असते. त्याचबरोबर समवयस्क गटांमुळे विद्यार्थ्यांच्या अभिवृत्ती, कल, मते ठरण्यास मदत होते. आता पहा लक्ष, समवयस्कामध्ये काय होतं, काही विद्यार्थी आहेत ते बोलके नसतात, काही विद्यार्थी फार इंट्रोवर्ट असतात जे कुणापाशी बोलत नाहीत, परंतु समवयस्कांपाशी स्वतःचे मतं जे आहेत ते क्रिएट करायला सुरुवात करतात. त्याचबरोबर मित्रापाशी आपलं जे काही म्हणणं असेल ते सगळं म्हणणं ते बोलून दाखवू शकतात. म्हणजे या पद्धतीने त्यांचे मतं तयार होतात, कल त्यांचा कुठं आहे हे लक्षात येतं आणि अभिवृत्ती सुद्धा त्यांना तिथे प्राप्त झालेली असते. त्याचबरोबर विद्यार्थ्याची सांस्कृतिक बैठक तयार होते. सांस्कृतिक बैठक म्हणजे काय, थोडक्यात आता समजा एखादा गणेश उत्सव आलेला आहे आणि गणेश उत्सवामध्ये जर का समजा एखादा विद्यार्थी आहे किंवा एखाद्या गल्लीमध्ये लहान लहान मुलं आहेत, ते काय करतात, कुठेतरी एखाद्या ठिकाणी गणपती बसवण्याचं नियोजन करतात. त्यासाठी पैसे किती लागतील ते पैशाचा बजेट तयार करतात. त्या बजेटमधून आपण खर्च किती करायचा हे ठरलेलं असतं. शेवटी मग गल्लीमध्ये प्रसाद वाटायचा, त्याच्यासाठी एवढे पैसे लागतील, लाइटिंग आणायची त्याच्यासाठी एवढे पैसे लागतील, मूर्ती आणायची त्याच्यासाठी एवढे पैसे लागतील, आपल्याला वाजत गाजत गणपती जो आहे तो शेवटच्या दिवशी मिरवणूक काढायची त्याच्यासाठी एवढे पैसे लागतील. म्हणजे या सगळ्या गोष्टीचं नियोजन जे आहे ते सगळे मिळून करत असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये सामाजिकरण घडत आहे. लक्षात, एखाद्या गणपती मंडळाचा अध्यक्ष पुढे चालून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनू शकतो, भारताचा पंतप्रधान बनू शकतो, हे म्हणाले काही वावगं ठरणार नाही, कारण की नेतृत्व घेऊन त्याच्यामध्ये आलेले असतात. नेतृत्व कसं करायचं आहे, आता गणपती मंडळामध्ये काही असे लिखित संविधान नसतं, अलिखित संविधान असतं. तू जर का हा नियम पाळला तर तो मग बाजूला, बरोबर आहे. म्हणजे या पद्धतीने हे सगळे त्यांचं हे एक संविधान आहे, त्या संविधानानुसार ते चालतात. फक्त आपलं ते लिखित आहे आणि त्यांचं ते अलिखित आहे.
म्हणजे या पद्धतीने कुणी तयार केलं कोणाला माहिती नाही, म्हणजे या पद्धतीने या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. त्याचबरोबर विद्यार्थ्याची सांस्कृतिक बैठक तयार होती, संस्कृतीला ते जपायला सुरुवात करतात. त्याचबरोबर काय सांगितलं, सामूहिक काम करण्याबाबत विद्यार्थ्याची प्रेरणा मिळते. विद्यार्थ्यास प्रेरणा मिळते. सामूहिक काम करायचं आहे तर त्याच्यासाठी प्रेरणा सुद्धा लागते. जसं की समजा एखाद्या ठिकाणी पूरग्रस्त ठिकाणी आपल्याला मदत करायला जायचं तर सामूहिक पद्धतीने ते काम करायला सुरुवात करतात, किंवा एखाद्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे तर त्या ठिकाणी सुद्धा ते सहभाग नोंदवतात. विद्यार्थ्यात सुरक्षिततेची भावना निर्माण होते. आता विद्यार्थी जो आहे तो सुरक्षितते पद्धतीने चालत असतो, सुरक्षित आहोत आपण असं या वेळेला त्याला लक्षात येतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते त्याच्यामध्ये सामाजिकरणासाठी महत्वाच्या आहे आणि हे सामाजिकरण होत चालत असतं. आता महत्वाची गोष्ट आहे, सामाजिकरण घडत असताना प्रत्येकाचा रोल सुद्धा आहे. फक्त एखाद्या मुलावर सामाजिकरण घडतंय म्हणजे आपण त्याच्यावर नुसता वॉचच ठेवायचा अशातला भाग आहे का? नाही. आपण आपल्यामध्ये काय गोष्टी करू शकतोय का? शाळेचा काही रोल आहे का त्याच्यामध्ये? पालकांचा काही रोल आहे का? ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या पाहिजेत. त्यापैकीच आता आपण पाहूया, शाळा, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांची नेमकी काय याच्यामध्ये योगदान आहे किंवा सामाजिकरण करण्यामध्ये भूमिका काय आहे त्यांची, ती आपण स्पष्ट करणार आहोत. म्हणजे रोल्स ऑफ स्कूल प्रिन्सिपल्स अँड टीचर्स इन सोशलायझेशन ते आपण पाहूया. चला पहा लक्षात. आता महत्वाची गोष्ट, शाळेमध्ये, शाळा ही एक अशी गोष्ट आहे की समाजाचं रूप जे आहे विद्यार्थ्याला शाळेमध्ये दिसतं. अनेक वेगवेगळ्या धर्मातील विद्यार्थी जे आहेत ते एकत्र बसलेले असतात. मध्यान्ह भोजनामध्ये ते सगळेजण एकत्र जेवतात. तो विचार करत नाही की हा वेगळ्या जातीचा आम्ही सुवर्ण आहे, तो समजा कनिष्ठ आहे, तो इतर जातीचा, इतर धर्माचा, या सगळ्या गोष्टीचा त्याग केला जातो आणि तिथं फक्त एक मित्रत्वाची भावना येते आणि त्या मित्रत्वाच्या भावनेने त्याचं सामाजिकरण घडत चालत असतं. मग हे सामाजिकरण घडत चालत असताना शाळा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि सगळ्यात पहिला फॅक्टर आहे की ज्याद्वारे सामाजिकरण होणार आहे. म्हणून हे सामाजिकरण होत असताना शिक्षकांची सुद्धा जबाबदारी आहे, मुख्याध्यापकांची जबाबदारी आहे, इव्हन शाळेतल्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे, शिपायाची सुद्धा जबाबदारी आहे. लक्षात ठेवा. शाळेतील वातावरण लोकशाही तत्वावर ठेवणे, लोकशाही तत्व जे आहे त्याच्यानुसार ठेवायचं आहे. कुणीही मोठा नाही, कुणीही छोटा नाही, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण लोकशाही पद्धतीने चालवायच्या आहेत. त्याचबरोबर काय सांगितलं, शिक्षक जो आहे तो विद्यार्थी यांच्यातून मूल्य संघर्ष नसावा. जसं की समजा एखाद्या विद्यार्थ्यामध्ये आणि शिक्षकामध्ये मूल्य संघर्ष जर का असेल तर विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये शिकण्याची जी काही प्रोसेस आहे ती कमकुवत होत चालणार आहे. आता महत्वाची गोष्ट आहे, मूल्य संघर्ष म्हणजे काय? आता मूल्य संघर्ष जे आहे ते मूल्य संघर्ष कशाला म्हणू आपण? जसं की समजा प्रिन्सिपल्स आहेत काही काही जणांचे, एखाद्या शिक्षकाचे काही तत्व आहेत, त्या तत्वानुसार विद्यार्थ्याने वागलंच पाहिजे असं जे काय आहे हा संघर्ष नसला पाहिजे. कारण की विद्यार्थी तुमच्या तत्वानुसार वागतीलच अशातला भाग नाही. तुम्हाला त्या पद्धतीने त्यांच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू काढाव्या लागतील. जसं की समजा एखादा मूर्तिकार आहे, तो मूर्तिकार काय करतो, मूर्ती घडवत असताना जे अनवॉन्टेड पार्ट आहे तो अनवॉन्टेड पार्ट त्या छन्नीने काढून टाकत चालत असतो आणि त्याद्वारे तो मूर्ती साकारत असतो. सेम तशा पद्धतीने आपल्याला आपले तत्व त्यांच्यामध्ये दिसावेत याच्यासाठी त्यांच्या जीवनातले जे काही बाकीचे गुण आहेत जे की आपल्या तत्वासोबत व्यवस्थित मॅच होत आहेत ते तत्व हळूहळू काढण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याशिवाय त्यांच्यामधली एक सुबक अशी मूर्ती जी आहे ती आपल्याला भेटणार नाही. तर त्याचबरोबर पुढे काय सांगितलं आपण लक्ष द्या, शाळेच्या सर्व सभासदांमध्ये सौदार्याचे संबंध ठेवणे. सौदार्याचे संबंध ठेवणे म्हणजे काय? चांगले संबंध ठेवायचे, एकमेकाला चांगलं बोललं पाहिजे. शिक्षकांनीच एकमेकाला जर का आरोतर बोलायला सुरुवात केली तर मग मात्र विद्यार्थी जे आहेत ते त्यांची कसल्याही पद्धतीने काय म्हणतो आपण रिस्पेक्ट करणार नाहीत. विद्यार्थ्यांमध्येच असं वाटेल की शिक्षकच एकमेकाला पार आरोतर बोलतात, शिव्या देव देव बोलतात एकमेकाला. मग अशा वेळेस मग मात्र आपण सौंदर्याचे संबंध त्यांनी जर नाही ठेवले तर आपल्यामध्ये तरी कुठून येणार आहेत? म्हणजे जे आपल्याकडे एक फार जुनी म्हण आहे की आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमाविषयी शिक्षकांचा दृष्टिकोन अनुकूल असणे महत्वाची गोष्ट आहे. आता समजा एखादा कार्यक्रम घ्यायचा शाळेमध्ये तर शिक्षकांनी हळूहळू कल्टी मारायला सुरुवात करायची. मी अगोदर जाणार, तो नंतर जा, मग शाळेचा कार्यक्रम सगळा फेल होतोय. किंवा एखाद्या ठिकाणी नियोजन केले तर त्या नियोजनाला आपण हजरच न राहणे. मग अशा वेळेस हे जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत त्या सांस्कृतिक कार्यक्रमाला विद्यार्थी मुकले जातात. आता शिक्षक जे आहेत ते शिक्षक आपापली गळेलट्ट पगार जे आहे ते सगळी वसूल करणार, परंतु विद्यार्थ्याचं काय? विद्यार्थ्याचं भविष्य काय? आता पहा लक्षात द्या, महत्वाची गोष्ट ही आहे की विद्यार्थी आजकाल फार डेव्हलप होत चाललेत किंवा फास्ट प्रोग्रेस करणारे विद्यार्थी आहेत आणि आपण कुठंतरी कमी पडतो हे शिक्षकांनी मान्य केलं पाहिजे. शिक्षक जोपर्यंत हे मान्य करत नाही की आम्ही सर्वात श्रेष्ठ आहोत, विद्यार्थी आजकालचे जे काय आहेत ते जरा वेगवेगळ्या गोष्टीच्या नादी लागलेले आहेत अशातला भाग नाही. काही विद्यार्थी एवढे चांगले आहेत की आपण त्यांना द्यायला कमी पडतो. आपल्याकडचं नॉलेज जे आहे त्याच्यापेक्षा अफाट नॉलेज ते घेण्याचे कॅपेबल आहेत.
तर आपण आपलं जे काय आहे ते वाढवलं पाहिजे, ही आपली भावना आहे किंवा आपण त्या पद्धतीने ठेवायची आहे ती भावना. त्याचबरोबर पुढे काय सांगितलं, निकोप स्पर्धेला वाव ठेवणे. आता इथं महत्वाची गोष्ट थोडासा आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. निकोप स्पर्धा, परंतु ही स्पर्धा हेल्दी असली पाहिजे, लक्षात ठेवा. कशी असली पाहिजे? ही हेल्दी असली पाहिजे. हेल्दी म्हणजे काय? हेल्दीचा अर्थ इथं चांगला घ्यायचा, चांगल्या पद्धतीची स्पर्धा असली पाहिजे. निकोप स्पर्धा म्हणजे कशी स्पर्धा? उच्च टोकाला तर न्यायची, परंतु कुणीही कुणाला हिनवायचं नाही या ठिकाणी स्पर्धा ठेवायची. जसं की समजा काय, एखाद्या विद्यार्थ्याला चांगले मार्क्स मिळणे, एखाद्या विद्यार्थ्याला समजा 99% मार्क मिळाले, 99% मार्क मिळाले, तर याच्या स्पर्धेमध्ये जे विद्यार्थी होते त्यांना समजा 98 मिळाले, काहीला 60 मिळाले किंवा 60 ते 70च्या दरम्यान मिळाले, काहीला 90 ते 98च्या दरम्यान मिळाले. तर ह्या विद्यार्थ्यांमध्ये अशी हीन भावना निर्माण व्हायला नको. ही स्पर्धा जी आहे, ही स्पर्धा फक्त मार्क्सची नाही तर नॉलेजची पण असली पाहिजे. तर यानुसार आपण निकोप स्पर्धेला वाव ठेवायचा, परंतु हेल्दी कॉम्पिटिशन असली पाहिजे, हे लक्षात ठेवा. मुलांच्या सहभागाविषयी प्रत्याभरण देणे. आता महत्वाची गोष्ट आहे, प्रत्याभरण म्हणजे फीडबॅक द्यायचा आहे आपण तो. दर महिन्याला आपण काय करायचं आहे, एखादी पालक सभा बोलवायची. पालकांना त्यांच्या पाल्यांनी काय काय गोष्टी केल्यात ह्या महिन्याभरामध्ये त्यांनी सांगायचं आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण केल्या पाहिजेत. आता याच्यामध्ये काही शिक्षक अशा आहेत, पहा लक्ष द्या, फार तळमळीने शिकवतात विद्यार्थ्यांना, परंतु पालकांचं दुर्लक्ष. आता इथे पालकांचा पण दोष आहे. नुसता सगळ्या शाळेच्याच माथी सगळा आरोप आपण लावायचा आणि बाजूला सरकायचं, ह्या गोष्टी नको. पालकांनी सुद्धा शाळेमध्ये जायला पाहिजे, विचारलं पाहिजे, माझं मूल कितवीला आहे, माझा पाल्य कितवीला आहे. काही काही पालकांना हे सुद्धा माहित नाही. आता जिल्हा परिषद मध्ये एवढी कंडिशन बेकार आहे की ते पालक जे आहेत ते त्यांनी ऍडमिशनला एकदा आले की त्याच्यानंतर ते पार डायरेक्ट टीसी काढायलाच येतात, मध्ये आधी कधी येतच नाहीत. पण अशा पद्धतीने जे आहे ते सहभाग त्यांनी घेतलेला असेल त्याचं प्रत्याभरण सुद्धा दिलं पाहिजे. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी, जबाबदारीची जाणीव करून देणे, हे सुद्धा फार गरजेचं आहे. शाळेने त्यांना त्या सुद्धा गोष्टी सांगितल्या पाहिजेत. सामाजिक बांधिलकी आहे आपली कुठंतरी. समजा एखाद्या ठिकाणी जर का समजा स्वच्छतेचा कार्यक्रम होत असेल तर आपण तिथं स्वच्छता केली पाहिजे, ही एक सामाजिक बांधिलकी आहे आपली. त्याचबरोबर पुढे काय सांगितलं, जबाबदारीची जाणीव करून द्यायची आहे. तुम्ही एक विद्यार्थी आहात तर विद्यार्थ्याच्या काय जबाबदाऱ्या आहेत. तुम्ही एक समजा कोणाचे तरी पाल्य आहात तर पाल्याच्या काय जबाबदाऱ्या आहेत आपल्या पालकांच्या संबंधी. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्यांना समजून सांगितल्या पाहिजेत, कारण की शाळेमध्ये त्यांचं सोशलायझेशन होत असतं हे आपल्याला चांगलं माहिती आहे. त्याचबरोबर पुढे पहा, सामाजिकरण प्रक्रियेतील योगदान देणारे घटक. आता नेमके कुठले कुठले घटक आहेत की जे सामाजिकरण प्रक्रियेमध्ये योगदान देतात, तर ते योगदान देणारे घटक एकदा आपण पाहूया. पहिला जो आहे तो आहे संगोपन. संगोपन कशाला म्हणू आपण? म्हणजे पालन पोषण थोडक्यात. आता नुसतं पालन पोषण म्हणजे काय? आपण असं म्हणू की एखाद्याचं पालन पोषण करतोय. पालन पोषण म्हणजे नेमकं काय? जसं की समजा एखाद्याला खाऊ पिऊ घालणं, चांगलं त्याला काही कपडे अंगावर घालणं, हे म्हणजे संगोपन आहे का? नाही. तर त्याला चांगलं उच्च प्रतीचं शिक्षण देणं, त्याचबरोबर त्याच्यामध्ये चांगले गुण निर्माण होणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जोपर्यंत आपण सांगत नाही त्याचं संगोपन आपण तोपर्यंत करत नाही. आता पहिल्या गोष्ट पाहायला लक्षात, संगोपन हे सामाजिकरणातील पहिला टप्पा आहे. संगोपन म्हणजे काय? संस्कार देवाणघेवाण आहे, तिथं विचारांची देवाणघेवाण आहे. त्याचबरोबर तुम्ही त्याच्या फिजिकल नीड ओळखणं, त्याच्यात इमोशनल नीड्स ओळखणं किंवा त्याचबरोबर मेंटल नीड्स काय आहेत त्या सगळं पाहणं. पालकत्व प्रणालीचा मुलांवर खूप प्रभाव होतो. पालक जसे वागतात तसे मूल वागायला सुरुवात करतं. मुलांमध्ये भावना, आवडी आणि संवेदना विकसित होत चालत असतात. इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट इमोशन. भावना म्हणजे काय? इमोशन. आवडी म्हणजे काय रे? त्याला आपण काय म्हणू शकतो? हॅबिट्स म्हणा थोडक्यात. सवय झाल्या, समजा आवडी रुची असेल त्याची ती असेल. त्याचबरोबर संवेदना आहेत काही, कॉन्शियसनेस ज्या आहेत त्या सुद्धा त्याच्यामध्ये विकसित होत चालत असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये विकसित होतात. त्याचप्रमाणे मुलांचे संगोपन केले जाते आणि त्यांच्या सोयीसाठी योग्य प्रकारचे वातावरण दिले जाते. हे संगोपनामध्येच आहे, पहा लक्षात द्या. मुलांची सोय केली जाते, त्यांच्या सोयीसाठी योग्य प्रकारचं वातावरण सुद्धा केलं जातं, म्हणजे हे संगोपन आहे. जसं की समजा एखाद्या विद्यार्थ्याचं संगोपन करायला आलोत आपण, परंतु संगोपन करत असताना त्याला योग्य वातावरणच देण्यात गेलो, तर हे संगोपन आहे का? जसं की समजा आपल्या घरामध्ये काय होतं, कधी नवरा बायकोची भांडणं झालेली असतात, लेकरं तिथेच बसलेले असतात आणि आपण जोर जोरात एकमेकाला मारत असतो. नवऱ्या बायकोला मारतोय, बायको सुद्धा कुकरने नवऱ्याला मारते. म्हणजे या पद्धतीने ह्या गोष्टी जर का पाहायला लागल्या आपण, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला एक लक्षात येतं, त्या मुलांवर परिणाम वाईट होतो. आणि एकदा का परिणाम वाईट झाला तर त्यांचं वातावरण पूर्णपणे डिस्टर्ब झालेलं असतं. त्या त्या ठिकाणामध्ये त्यांचं व्यवस्थित संगोपन झालेलं नाही. त्यांच्यावर व्यवस्थित सामाजिकरणाची प्रक्रिया चालू आहे, आपण असं म्हणता येत नाही आपल्याला. त्याचबरोबर पुढे पहा, पुढचा पॉईंट काय सांगितलं आपण, सुरुवातीच्या काळात मुलांची योग्य काळजी घेतली नाही त्याला नेहमीच अनेक खाजगीपणाला सामोरे जावे लागते.
तर त्याच्यामध्ये समाजाची घातक भावना निर्माण होण्याची शक्यता असते. आता महत्वाची गोष्ट काय आहे, समाजामध्ये घातक भावना निर्माण करण्यासाठी आपणच कारणीभूत आहोत हे लक्षात ठेवा. एखाद्या मुलाला जर का आपण सतत एकलकोंडा करून ठेवत असू, समाजामध्ये येऊ देत नसू, किंवा त्याचबरोबर मित्रांमध्ये फिरू देत नसू, किंवा कुठल्याही गोष्टीसाठी त्याला आपण आडकाठी घालत असू, तर आपण त्या विद्यार्थ्याला काय करतो, खाजगी करण्याचा जास्त प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये त्याच्या भावनेचा उद्रेक होतो. मग त्याला त्या गोष्टी, त्या सगळ्या व्यवस्थेची चीड येऊ लागते आणि चीड येऊ लागले की त्याच्यापासून ते काहीतरी एक वेगळाच मार्ग अवलंबायला सुरुवात करतो आणि तो मार्ग जो अवलंबलेला असतो तो कदाचित कदाचित हा काय असू शकतो, बाल गुन्हेगारीचा सुद्धा असू शकतो, लक्षात ठेवा. त्याचबरोबर सहानुभूतीमुळे मुलांमध्ये प्रेम आणि आपलेपणाची भावना विकसित होते आणि ते इतरांना ओळखू लागतात किंवा ओळखू शकतात. महत्वाची गोष्ट काय आहे, सहानुभूती आपण दिली पाहिजे. जसं की समजा एखाद्या विद्यार्थ्याने फार प्रयत्न केले परंतु प्रयत्न करून सुद्धा त्याला यश मिळालं नाही, तर आपण त्याला सहानुभूती द्यायची, चल जाऊ दे, काय होत नाही, आपण पुढल्या वेळेस डबल ट्राय करू, बरोबर नाही. कधी कधी काय होतं, तुम्ही पाहिलं असेल, आता पाठीमागे काही न्यूज आल्या होत्या की एका प्रोफेसर मुलगा म्हणजे शिक्षक आहे आणि शिक्षकाच्या मुलीला कमी मार्क्स पडले म्हणून त्या मुलीला भरपूर त्या शिक्षकाने मारलं आणि माराच्या भेराने मग त्या मुलीने काय केलं, शेवटी गळफास घेतला आणि स्वतःच जीवन यात्रा जी आहे ती संपवली. म्हणजे इथं लक्षात ठेवा, त्या शिक्षकाने त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहिलंच नाही, त्यांना कधी प्रेम दिलंच नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्या भावना विकसित झाल्याच नाहीत आणि त्या कारणानेच त्यांनी स्वतःला ओळखू सुद्धा शकले नाहीत. म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी मुलांमध्ये सहानुभूती द्या, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये आपलेपणाची भावना विकसित करा, त्यांना प्रेम द्या. त्या सगळ्या गोष्टी दिल्याच्या नंतर त्यांना ते स्वतःला ओळखू शकतात, आपल्याला ओळखू शकतात, आपल्यावर प्रेम करणारे आहेत हे ओळखू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही त्यांना देणार नाहीत तोपर्यंत त्यांचं सामाजिकरण व्यवस्थित होणार नाही. त्याचबरोबर जर मुलांशी सहानुभूतीपूर्वक वागणूक दिली नाही तर त्याच्या मनात भीती आणि द्वेषाची भावना निर्माण होईल. आता आपण बोललो की द्वेषाची भावना निर्माण होते, आई वडिलांसोबत द्वेष निर्माण होणं. कधी कधी एखाद्या आपलं पण कधी होतं की नाही तसं, आपल्याला पण द्वेष येतो. म्हणजे आपण लहान ज्यावेळेस असतो त्यावेळेस आपण काय म्हणतो, आता आपल्याला भरपूर मारले, बरोबर नाही, आपण एखाद्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये मार खाऊन पडलेला असतो आणि त्यावेळेस मग आपण विचार करत असतो, हुंके देव रडत असतो की आपल्याला भरपूर मारलेल्या आईने वडिलांनी, एक दिवस मी फार मोठा होईल आणि त्याच्यानंतर मी ह्यांना विचारणार सुद्धा नाही, बरोबर नाही. ही भावना आपल्यामध्ये येत चलत असते आणि अशा भावना ज्या आहेत त्या 2 मिनिटात आपल्या गायब करतात आपल्या घरचे. ते आपल्याला सांगतात, चला आज तुझ्या आवडीची भाजी बनवली, बरोबर नाही. लगेच आपण त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते विसरतो आणि भाजीचं ताट, ज्या भाजी कुठं आहे ती पाहतो आपण. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याकडे येत चालत असतात. ह्या शॉर्ट गोष्टी आहेत. तुम्ही तुमच्या भावना ज्या आहेत, त्या मुलांच्या भावना ज्या आहेत, त्या तुम्ही जर का चांगल्या प्रेमाच्या भावना त्यांच्यापाशी आणून दिल्या की ते क्षणार्धात विसरून जातात, त्या काही गोष्टी लक्षात ठेवत नाहीत. त्यामुळे सहानुभूती देत चला चला. त्याचबरोबर अनुकरण, मुलं हे अनुकरण प्रिय असतात, अनुकरणशील असतात असं म्हणायला काही अडचण नाही. जसं की समजा तुम्ही एखादी गोष्ट करत असाल तर मुलं ही तीच गोष्ट ती करण्यासाठी प्रयत्न करत असतील. समजा एखाद्या 2-3 वर्षाच्या मुलाने पाहिलं, त्याचे बाबा काय करतात, शेविंग करतात, बरोबर नाही. मग तो काय करणार आहे, थोड्या वेळाने पुन्हा तोंडाला साबण करणार आहे ना, असे शेविंग करण्याचा प्रयत्न करणार. मग ते एक डिफर्ड इमिटेशन झालं. किंवा एखादी मुलगी जी आहे ती मुलगी काय करते, समजा आईला चपात्या लाटताना पाहते तर मग ती ती स्वतः चपात्या लाटण्याचा प्रयत्न करते, छोटासा एक पळपूट घेते, बेलना घेते आणि त्या पद्धतीने ती काय करणार आहे, अनुकरण करणार आहे तिच्या आईचं. म्हणजे अनुकरण करणं हे घरातील लोकांचंच अनुकरण ते करत असतात, बाहेरच्या लोकांचं अनुकरण थोडक्यात जास्त करत नाहीत, शिक्षकांचं जास्त करतात. शिक्षक हे त्यांच्यासाठी एक हिरो असतात, लक्षात ठेवा. त्याचबरोबर मूल अनुकरणातून शिकते. मुले घरातील आणि समाजातील लोकांच्या पद्धतीने बोलतात, वागतात, त्यानुसार त्यांचे अनुकरण करतात. आता महत्वाची गोष्ट काय, घरातील व्यक्ती जे आहेत ते त्यांच्यासारखं वागतात, त्याचबरोबर समाजातील लोकांसोबत जे पद्धतीने बोलतात त्याच पद्धतीने ते वागायला पण सुरुवात करतात आणि त्यांचेच ते अनुकरण करतात. आता महत्वाची गोष्ट, मग आपण आपल्या घरातल्या गोष्टी ज्या आहेत त्या त्या तर फार गरजेच्या आहेत. घरात आपण संस्कार चांगले दिले पाहिजेत. समाजातील लोकांविषयी आपण काय सांगू शकत नाही. समाजात लोक अनेक तऱ्हेचे आहेत, मग त्याच्याद्वारे सामाजिकरण होणार आहे. म्हणून समाजाच्या गोष्टी आपण सांगू शकत नाहीत, परंतु घरातून जर का सांगितलं ह्या लोकांसोबतच राहायचं, तर मग आपण समाजामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या टॉलरेट करू शकतो. त्याचबरोबर ते वागण्यासाठी प्रयत्न करतात कुणासारखा, त्यांचंच अनुकरण करतात. म्हणून आपण लक्षात ठेवायचं आहे, सामाजिकरण करत असताना अनुकरणशील असतात मुलं. अनुकरणशील असतील तर आपण आपलं जे काही वागणं आहे ते कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे. समजा एखादा शिक्षकच आहे, तो शिक्षक काय करतोय, भरपूर दारू पितोय आणि तो लेकरांना सांगतोय पोरा हो दारू वाईट आहे, बरोबर नाही. एखादा शिक्षक आहे तो सांगतोय पोरा हो फार तंबाखू वाईट असते आणि तो स्वतः म्हणून वर्गामध्ये खात असेल,
तर अशा वेळेस कसल्याही पद्धतीने त्यांच्यामध्ये सामाजिकरणाचा काही एक परिणाम होणार नाही. विद्यार्थी जे आहेत ते आहे त्याच पद्धतीने राहतील. अनुकूल वर्ग जो आहे तो अनुकूल वर्ग ते स्वीकारतील आणि अनुकरण करायला सुरुवात करतील. त्याचबरोबर सहकार्य, विद्यार्थी जे आहेत त्यांच्यामध्ये हेल्पिंगची भावना असली पाहिजे, हेल्प करायला पाहिजे, त्यांनी सहकार्य केलं पाहिजे. समाजातील सहकार्याची भावना माणसाला सामाजिक बनण्यास मदत करते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला इतर लोकांकडून सहकार्य मिळते तेव्हा तो स्वतः इतरांना सहकार्य करू लागतो. आपल्याला सहकार्य कोणी केलं नाही आणि आपणच लोकांना सहकार्य करायचं, ही गोष्ट जी आहे ती प्रत्येकाच्या डोक्यामध्ये असते. जर का आपल्याला कोणी मदत नाही केली तर आपण तरी कोणाला करायची. आपल्याला जर कोणी मदत केली असेल तर आपण सुद्धा इतरांना मदत करतो, ही आपल्यामधली भावना आहे. त्यामुळे सहकार्य करत चालायचं, ही सुद्धा गोष्ट फार महत्वाची आहे. आत्मसात, आत्मसात करणे, आई वडील, कुटुंब आणि शेजारी यांची आपुलकी, प्रेम आणि सुंदर वागणुकीमुळे मूल त्यांना आपला संरक्षक, हितचिंतक मानू लागते, हे समजून घेऊन त्यांचे आदर्श शिकते. आता पाहायला सुद्धा फार महत्वाची गोष्ट, आई वडिलांवर फार महत्वाच्या गोष्टी जबाबदारी दिलेल्या आहेत. आई वडील असेल, कुटुंब असेल किंवा शेजारी पाजारी लोक असतील, यांच्यामुळे काय होतं, त्यांनी जे काय दिलेली प्रेम, आपुलकी असेल आणि सुंदर वागणूक जी आहे त्यामुळं मूल त्यांना काय समजू लागतं, आपले ते संरक्षक आहेत, संरक्षक आहेत, हितचिंतक आहेत. आणि हे हितचिंतक आपलं कधीही वाईट जे आहेत ते विचार करू शकत नाहीत आपला. आणि असे हितचिंतक जे आहेत त्या हितचिंतकामुळे स्वतःच्या मनामध्ये त्यांच्याविषयी चांगली भावना निर्माण होते, त्यांना आदर्श मानू लागतं आणि तशा पद्धतीनेच वागायला सुरुवात करतो. मग हे असं वागतात ना, मग मी पण तसंच वागणार, माझे वडील अशा पद्धतीने वागतात ना, मी पण तसंच वागणार, हे एक हितचिंतक वाटू लागतात आणि तशा पद्धतीने ते वागायला सुरुवात करतात. त्याचबरोबर पुढे पहा, पुढचा भाग काय सांगितला आपण, तर इथपर्यंत आपण पाहूया सहकार्य आणि आत्मसात. तर आत्मसात पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तिथं आपल्या बालमानसशास्त्रामधली जी काही समजा सामाजिकरणाची प्रक्रिया पाहिली आपण, ते सामाजिकरण प्रक्रियेचे हितच हा प्रकरण संपत आहे. याच्यानंतर आपण दुसऱ्या पद्धतीने दुसरा कुठला एक बालमानसशास्त्राचं प्रकरण घेऊ आणि त्याची सिरीज सुरू करू. तोपर्यंत धन्यवाद.